मालेगावमध्ये ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट घडलेला होता त्या भागात आजही बॉम्बस्फोटाच्या खुणा ताज्या आहेत. पाहूयात. 29 सप्टेंबर 2008ला मालेगावच्या भिकू चौकामध्ये बॉम्बस्फोट झालेला होता आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली होती. त्या सगळ्या दरम्यान अगदी समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्याच्या समोरच्या बाजूला ही जर बघितलं तर निसार डेअरी आहे आणि त्याच निसार डेअरीच्या आतमध्ये असलेलं जे घड्याळ आहे ते देखील आत्ताच्या घडीला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. महत्त्वाची बाब जर बघितली तर 9:35 हा बॉम्बस्फोट झाल्याचं या ठिकाणी सांगितलं जात असलं तरी दुसऱ्या बाजूला त्या घड्याळाची काटे त्यासोबतच ती घड्याळाची जी अवस्था आहे ती आजच्या घडीला देखील या ठिकाणी कायम आहे. त्या सगळ्या दरम्यानचं त्या ठिकाणी उर्दू भाषेमध्ये खरं तर त्यावेळीची नोंद देखील या ठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे. ती एक आठवण या दुकानदारानं खरं तर या ठिकानी जपून ठेवली है. उस वक्त क्या हुआ था, आपने वो सब कुछ देखा था, क्या वो हम तो यहाँ पे थे नहीं, हम थोड़ा वहाँ दूर थे. वहाँ दूर थे. यहाँ एक गाड़ी से धमाका हुआ था और वो बहुत स्पीड का था. उसमें 8 मासूमों की जान गई थी. अब बाकी समझ लो 25-30 लोग जख्मी हुए थे. ये सब छर्रे का निशान है. जितनी दीवार है ये सब वही है. सब वो जो उसका छर्रा उड़ा था ना वो है. पूरा ये है वहाँ पर वही है. न्यायाची मागणी मात्र या सगळ्या इथल्या स्थानिकांकडनं केली जाते. काय निकाल येतो याकडे देखील या सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढे जर्नलिस्ट जय सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, मालेगाव, नाशिक. तर याच प्रकरणातल्या आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर नेमक्या कोण आहेत बघूयात. प्रज्ञा ठाकूर यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1970 साली मध्य प्रदेशमधील भिंडमध्ये झाला. कॉलेजच्या काळापासून प्रज्ञा ठाकूर आरएसएसच्या विविध संलग्न संघटनांमध्ये सामील सुद्धा होत्या. 1993 साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रिय सदस्य त्या झालेल्या. 1997 पासून राष्ट्रवादी सेना आणि हिंदू जागरण मंचसाठी प्रज्ञा ठाकूर यांनी काम केलं. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर यांना अटक झाली. समझोता एक्सप्रेस स्फोटातील आरोपी सुनील जोशी हत्या प्रकरणातही साध्वी प्रज्ञा यांचं नाव होतं. 2017 साली मध्य प्रदेशमधल्या देवास कोर्टाकडून सुनील जोशी हत्या प्रकरणी प्रज्ञा ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाली. बॉम्बस्फोट प्रकरणी 2017 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काही गंभीर आरोप मागे घेतल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. 17 एप्रिल 2019 रोजी प्रज्ञा ठाकूर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. 2019च्या निवडणुकीसाठी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून त्या भाजपाच्या खासदारही झाल्या. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपानं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. 40 विटनेस प्रोसिक्यूशन के हॉस्टाइल होने के बाद 40 विटनेसेस महत्वपूर्ण विटनेसेस ड्रॉप होने के बाद 40 और विटनेसेस दिवंगत होने के बाद आज कहीं पर न्याय होगा और इस पूरे मुकदमे में को पूर्ण विराम मिलेगा ऐसी अपेक्षा है और माननीय न्यायालय न्याय करेगा क्योंकि हमारे खिलाफ कोई सबूत नहीं थे. तो सबूतों के मतलब पूरे विषय को मद्देनजर रखते हुए आज न्याय होगा और सारे अभियुक्तों को निर्दोष मुक्तता मिलेगी ऐसा हमारा मानना है. हमारे साथ एडवोकेट आरोपींच्या वकिलांची आपण ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे. सगळ्यांना न्याय मिळेल, कोणतेही पुरावे न सापडल्यानं सगळ्यांची निर्दोष मुक्तता होणार असं त्यांनी म्हटलंय. काफी समय के बाद आज निर्णय आ रहा है. ये निर्णय हमारे सभी आपके हमारे और समाज के सामने भी जो प्रश्न हैं उन प्रश्नों का उत्तर कोर्ट के निर्णय के माध्यम से हमारे सामने आने वाला है. तो आपके जो प्रश्न हैं वो प्रश्नों को मैं जो कहूँगा थोड़ा सा विराम दीजिए, थोड़ा सा समय दीजिए, थोड़ी ठंडी सांस लीजिए, कोर्ट का निर्णय आने दीजिए और वो निर्णय जो होगा वो निर्णय हमारे सभी प्रश्नों का समाधान करेगा. Explained in the charge sheet, it was a planted thing, which was planted by ATS. It is already narrated by the NI also. So it's about your client, but what about other clients? Because you are in the trial, so you have seen. According to me, they, on others accused also there is no specific evidence is came. So likely they will get relief. Yes, we hope they will get relief because there is no absolutely there is no evidence in this case, entire case. Sir, नायक सर, हम हिंदी में भी जानना चाहेंगे आपसे कि आज जो वर्डिक्ट है उसमें आप